अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. फ्रेंड्स, क्वेश्चन आहे तुमच्या सिलेबस मधला. तर बघा, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द अॅनालॉग डेटा टू द डिजिटल सिग्नल इज नोन ॲज अ डिजिस्टेशन. डिफरन्स असणार आहे अॅनालॉग आणि डिजिटलचा. एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा, सिग्नल्स कोणते यूज करतात अॅनालॉग मध्ये. अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. फ्रेंड्स, क्वेश्चन आहे तुमच्या सिलेबस मधला की अॅनालॉग सिग्नल म्हणजेच काय, डिजिटल सिग्नल म्हणजेच काय, आणि अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन कसं केला जातो आणि डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्जन कसं केलं जातो. ओके, तर फ्रेंड्स आपण बघून घ्या पहिला अॅनालॉग सिग्नल म्हणजेच की काय. ओके, देअर आर द सिग्नल विच कॅन हॅव infinite number of the different magnitudes or values. They vary continuously with the time. Sine wave and triangular wave are the analog signals. Friends, means what this is suggests that these are the signals. Okay, हे signals आहेत, ते काय आहेत, इनफायनाईट नंबर ऑफ मॅग्निट्यूड अँड व्हॅल्यूज. म्हणजे इनफायनाईट खूप सारे नंबर्सचे मॅग्निट्यूड और व्हॅल्यूज दे आर कंटिन्युअसली विथ व्हॅरी विथ द टाइम्स. ओके, म्हणजे चेंज होत होता टाइम टू टाइम. सो अॅनालॉग सिग्नलची तुम्हाला डायग्राम काढायची आहे. बघा, एक सिम्पल लाईन आणि ही लाईन आणि त्याच्यामधून फक्त अॅनालॉग सिग्नल बघा कसा गेलेला आहे. ओके, तर वेव्ह फॉर्म मध्ये अॅनालॉग सिग्नल असतोय. तुम्हाला दिसेल असेल डायग्राम मध्ये की हा वेव्ह फॉर्म मध्ये जात आहे आणि ही लाईन याला इंडिकेट करते टाइमसाठी आणि ही आहे वेलॉसिटीसाठी, म्हणजे वेव्हसाठी. ओके, आता बघूया आपण डिजिटल सिग्नल म्हणजेच की काय. फ्रेंड्स, digital signal. A signal is called as a digital signal if it has only finite number of predefined distinct magnitude. Friends, analog म्हणजेच की काय, इनफायनाईट, आणि डिजिटल सिग्नल म्हणजेच की काय, फायनाईट नंबर ऑफ predetermined distinct magnitude. ओके, तर डिजिटल सिग्नल्स आर डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल. म्हणजे हा कंटिन्युअस टाइम सिग्नल नाही आहे, तर डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल आहे. फ्रेंड्स, म्हणजे बघा, हा पहिले 0 राहील, नंतर 1 होईल, कधी 0 परत 1 राहील नंतर 0 होईल, नंतर हा परत 0 सोबतच कंटिन्यू करेल आणि हा परत 1 सोबत जाईल, नंतर मग तो 0 सोबत कंटिन्यू करेल. आपण टाइम वेलॉसिटी आपण डिजिटल सिग्नल 1 आणि 0 ने डिनोटेड करतो. तर याचा कन्व्हर्जन कसा करायचा फ्रेंड्स ते आपण बघूया आता. पण त्याच्या अगोदर जर फ्रेंड्स तुम्ही अजून देखील कमेंट केलं नसेल या व्हिडिओसाठी, तर एक कमेंट या व्हिडिओसाठी झालंच पाहिजे फ्रेंड. ओके, आणि फ्रेंड्स एक ॲटलिस्ट 1 लाईक तुमच्याकडून जर तुम्ही लाईक कराल तरच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईन ना फ्रेंड्स. तुमच्यासाठी मी प्रत्येक गोष्टीची व्हिडिओ घेऊन येत आहे, तर प्लीज फ्रेंड्स या व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे. तुमचं प्रत्येक त्या लाईक बटनवरती हिट गेलंच पाहिजे फ्रेंड्स. कमीत कमी या व्हिडिओला तुम्ही 20 लाईक्स तरी द्या. ओके, तर पुढे बघा फ्रेंड्स, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन कसं केलं जातं. ओके, तर बघा, द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द अॅनालॉग डेटा टू द डिजिटल सिग्नल इज नोन ॲज अ डिजिस्टेशन. म्हणजेच की काय, जर तुम्ही अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन तुम्ही करत असाल तर त्याला आपण म्हणतो डिजिस्टेशन. ओके, डिजिस्टेशन म्हणजेच की काय, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. त्या प्रोसेसला आपण डिजिस्टेशन म्हणतो. दिस प्रोसेस इज इसेन्शियल in all digital communication system such as a plus code modulations or delta modulation. म्हणजेच ही प्रोसेस गरजेची आहे. दिस इज अ व्हेरी इसेन्शियल प्रोसेस फ्रॉम द प्लस कोड मॉड्युलेशन्स and delta modulations. In order to carry out this transformation, one has to follow the sequence of operation such as sampling, quantizations and encodings. Means if you are to carry this transformation, then one process you need to follow, the sequence you need to follow, your operations such as follow as sampling, quantizations and encoding. This is a theory part of analog to digital conversion, and this is a diagram of how to convert the analog to digital. First we have the analog signal. We know the waveforms. Okay, तर waveform मध्ये आपण analog signal घेतो, त्याला आपण एका बॉक्स थ्रू कन्वर्ट करणार आहोत analog to digital, आणि हा झाला 0 to 1 0 to 1 0 to 1 डिजिटल सिग्नल. आय होप तुम्हाला डायग्राम समजली असेल. सिम्पल तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करून घ्या ही डायग्राम. आता आपण पुढे बघूया डिजिटल टू अॅनालॉग काय असतो आणि त्याचा कन्व्हर्जन कसा केला जातो. बघा फ्रेंड्स, digital to analog conversion. So friends, in this process, the digital data
at the input is converted into analog signal. Means what? डिजिटल डेटा आहे तो जो इनपुटला असतो तो कन्वर्ट केला तो अॅनालॉग सिग्नल मध्ये. दिस अॅनालॉग सिग्नल आर ट्रान्समिटेड ओव्हर द ट्रान्समिशन मीडिया. म्हणजे जी काही अॅनालॉग सिग्नल आहे ट्रान्समिट केला तो कशाच्या ओव्हर? ट्रान्समिशन मीडियाच्या ओव्हरवरती जो केला तो ट्रान्समिट केला तो. The most familiar application to digital to analog conversion is for transmitting the digital data through the public telephone network. जो आपला पब्लिक टेलिफोन नेटवर्क मध्ये जो आपण यूज करतो तो सिग्नल कोणता यूज असतो तर फ्रेंड्स डिजिटल टू अॅनालॉग असतो. The digital and analog conversion is done by the modems to convert the digital data from the computers into the analog signal that are sent on the telephone lines for the internet. म्हणजेच की काय फ्रेंड्स काय बोलतोय की जो डिजिटल सिग्नल आहे तो कन्व्हर्जन कसा होतो त्याचा तर एका मॉडेम थ्रू तो कन्वर्ट केला जातो आणि द कॉम्प्युटर इनटू द अॅनालॉग सिग्नल दॅट आर सेंड टू द टेलिफोन लाईन्स. आणि जो कॉम्प्युटर टू जे डिजिटल सिग्नल असतात ते सेंड केले जातात टेलिफोन थ्रू आणि ते टेलिफोन लाईनच्या इंटरनेटवरती कन्वर्ट होऊन आपल्याला पर्यंत अॅनालॉग सिग्नल पर्यंत मिळाले जातात. ओके, ह्या 3 पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या फ्रेंड्स. आणि आता आपण डायग्राम बघूयाची कशी असते. पण अजून देखील तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर फ्रेंड प्लीज एक लाईक तर या व्हिडिओला झालाच पाहिजे. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ येत राहणार आहेत. ओके, तर बघायची डायग्राम कशी असणार आहे फ्रेंड्स. तर बघा आपण इथं पहिला घेतला डिजिटल सिग्नल. बघा डिजिटल डेटा, डिजिटल टू अॅनालॉग इथे काढून टाकायचा. बस इतकीच डायग्राम आहे डिजिटल टू अॅनालॉग. सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झामला काय असतो तो मी ते तुम्हाला सांगतो. आता बघा एक्झामला क्वेश्चन काय येणार आहे फ्रेंड्स की डिफरन्स बिटवीन अॅनालॉग अँड डिजिटल सिग्नल. तर तो तुम्हाला कसं लिहायचं आहे तर बघा हा तुमचा डिफरन्स असणार आहे अॅनालॉग आणि डिजिटलचा. एक्सप्लेन करतो तुम्हाला. बघा सिग्नल्स कोणते यूज करतात अॅनालॉग मध्ये डिजिटल मध्ये. Analog signal is a continuous signal which represent a physical measurement. ओके, कंटिन्युअस का बोललाय डिस्ट्रिक्ट का नाही. कंटिन्युअस म्हणजे तो वेव्ह फॉर्म मध्ये असतो म्हणून कंटिन्युअस सिग्नल आहे. आणि डिजिटल सिग्नल्स आर डिस्क्रिएटेड टाइम सिग्नल जनरेटेड बाय द डिजिटल मॉड्युलेशन. आणि डिजिटल सिग्नल हा कसा आहे फ्रेंड्स डिस्क्रिएटेड आहे म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण त्याला असा स्क्वेअर करत जातो. तुम्हाला समजलं डिजिटल सिग्नल कसा आपण करतो डायग्राम मध्ये आपण बघितलेलं आहे. वेव्स कसे आहेत फ्रेंड्स डिनोटेड बाय साइन वेव्स डिनोटेड बाय स्क्वेअर वेव्स. आता सांगितला हा साइन वेव्सनी डिनोटेड करतात आणि हा स्क्वेअर वेव्सनी डिनोटेड करतात. रिप्रेझेंटेशन यूज कंटिन्युअस रेंज ऑफ व्हॅल्यूज टू रिप्रेझेंट द इन्फॉर्मेशन. यूज डिस्क्रिएटेड ऑर कंटिन्युअस टू रिप्रेझेंट द इन्फॉर्मेशन. म्हणजे हा काय करतो फ्रेंड्स कंटिन्युअस यूज केला म्हणजे डायरेक्ट वेव्ह फॉर्म होतो आणि हा काय करतो डिस्क्रिएटेड व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. एक्झाम्पल काय ह्युमन्स व्हॉइस इन द एअर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. म्हणजे जो ह्युमन व्हॉइस यूज करतो आपण तो त्याचा एक एक्झाम्पल आहे. त्याचा आपण अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये आपण पण यूज करतो. ओके, कॉम्प्युटर CD DVD अँड other digital electronic devices are used in the digital signal. Okay, data transmit कसा केला होता बघा subject to deteriorations by noise during the transmission and write and read cycles. Okay, and can be noise immune without deteriorations during transmissions and write and read cycle. ओके, तर हे तुम्हाला 5 पॉईंट आहे. ते 5 पॉईंट लर्न करा. 4 मार्काला जर तुम्हाला एक्झामला विचारला जाईल तर तुम्हाला 4 मार्कावरती क्वेश्चन जर विचारला असेल तर तुम्ही 4 पॉईंट लिहा. तुम्हाला कोणीही 4 मार्क याचे देईल. ओके, ब्लर दिसत असेल तर क्लिअरिटी वाढवा फ्रेंड्स आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.